संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे यांनी काही आरोप सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेत आणि मानसिक छळ केल्याचा देखील गंभीर आरोप केला। एक नोटीस सुद्धा पाठवलेली आहे। TV9 ची टीम पहिल्यांदा त्यांच्या सोबत आहे आणि त्यांनी शोधून काढलेलं। आपण थेट त्यांच्याशी बात तुमचं खरं तर स्वागत आहे TV9 वर। आणि ज्या पद्धतीचे तुम्ही आरोप केलेत हे किती गंभीर म्हणावे आणि नोटीस सुद्धा तुम्ही पाठवलेली आहे, हे प्रकरण किती गंभीर आहे? हे प्रकरण मी नोटीस पाठवलं तर मी ॲग्री करते या गोष्टीचं, पण विषय असा आहे की प्रकरण एवढं मोठं वाढेल हे मला माहिती नव्हतं। हे एक फॅमिली मॅटर आहे, म्हणजे एक माझा पर्सनल मॅटर आहे। लोकांनी ह्याला एवढं उचलून धरलंय, पण मला आज मी लोकांना सांगू इच्छितो की हा मॅटर मला आज इथेच क्लोज करायचं आहे। मी हा विषय क्लोज केला आहे। त्यांच्यावर जे काही मी ॲलिगेशन केलेले आहेत मी ते वापस घेतलेले आहेत। मी फुल स्टॉप केलं आहे ह्या गोष्टींना। मी काही नोटीस पाठवलं, काही XYZ मी काही त्यांच्यावर आरोप केलेले आहेत, मी ते परत घेते। का की मला माझ्या लाईफमध्ये मला सुद्धा पुढं जायचं, मला ह्यात गुंतून पडायचं नाही आहे। का की अपोजिशनच्या पार्टीतल्या लोकांनी माझ्या कांद्यावर बंदूक ठेवून खूप गोळ्या फायरिंगच्या चालू केल्यात, एवढ्या केल्यात की म्हणजे शब्द नाही आहे माझ्याकडे काय बोलायला। म्हणून मला हा विषय क्लोज करायचा आहे। मी मीडियाच्या माध्यमाने मी सर्व जनतेला सांगू इच्छिते की मला पुढे काही असं करायचं नाही आणि माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीही त्यांनाही काही बोलू नये आणि मलाही काही बोलू नये। तो माझा पर्सनल मॅटर आहे। पण तुम्ही म्हणताय फुल स्टॉप या सगळ्या गोष्टीला लावायचा, याचा नेमका काय अर्थ काढायचा? कारण बरीचशी चर्चा झाली, तुम्ही नोटीस पाठवली, सोशल मीडियावर देखील ती व्हायरल झाली, प्रसार माध्यमांनी देखील बातमी लावून धरली आणि कुठेतरी संजय शिरसाट यांच्या कुटुंबियांवरती एक गंभीर स्वरूपाचा आरोप झाला। आता तुम्ही म्हणताय की मला हे सगळं प्रकरण थांबवायचं आहे, तुमच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव आहे? नाही, माझ्याकडे कोणाचा दबाव नाही आहे। मी राजी खुशीने मी आपल्या स्वमनाने मी हे सर्व जे नोटीस पाठवलेलं मी माझ्या वकिलीला सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही आता ह्यापुढे TV वर कसलाही इंटरव्ह्यू द्यायचा नाही आणि काही नोटीस संजय शिरसाट या त्यांच्या घरी पाठवायचं नाही, म्हणजे सिद्धांत शिरसाटला पण पाठवायचं नाही। हा विषय इकडेच आजचा दिवस ह्यासाठी मी आले का की उगाच जे गोष्टी मला पण माहिती नाहीत ते माझं नाव करून किंवा सिद्धांतचं नाव करून त्यांच्या वडिलांचं नाव करून आम्हाला ट्रोल करत आहेत, जबरदस्ती करत आहे। म्हणजे हा आमचा पर्सनल मॅटर आहे। मी लोकांकडे कोणाला हेल्पसाठी किंवा कोणाच्या मदतीला मी कोणाला मागितलेलं नाही। मी आज पहिल्यांदा न्यूजवर येते का की हे प्रकरण खोटं प्रकरण त्यांच्या नावाने माझ्या नावाने खूप जास्त वाढले। नक्कीच। तुम्ही असं सुद्धा म्हणाल की तुमच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, कोण नेमकं बंदूक ठेवतंय? अपोजिट वाले, का की हे विषय आमच्यामध्ये होता, हे बाहेर काढणारे विषय कोण? बरोबर, हे बाहेर काढणारे विषय कोण? मी तुमच्याकडे आले का? मी कोणाला मदती मागितले का? तुम्ही का आमच्या पर्सनल मॅटरमध्ये येत आहे? आमचा विषय आम्ही क्लोज करू, आम्ही फॅमिली बसून आम्ही हा आमचा विषय क्लोज केलाय। मग तुम्ही असं माझं मान्यता आहे की तुम्ही पण सोशल माध्यम म्हणून आमच्या फोटो काही गोष्टी काही व्हिडिओ त्याला लांबून घेऊ नये आणि जे कोणीही ह्या गोष्टी करत असेल मी त्याच्यावर कायदेशीर सोशल मीडिया असू या कुठले न्यूज चॅनलही असू किंवा कोणीही असू, मला मानसिक त्रास होतो या गोष्टीने, मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार। जे कोणीही ही गोष्ट करत आहे, वारंवार हे न्यूज खोट्या पसरत आहे, मी त्यांच्यावर लिगल ॲक्शन घेणार आणि बहुतेक मी संजय शिरसाट त्यांना पण सोबत घेऊन करेल की तुम्ही पण त्यांच्यावर ॲक्शन घ्या। मी असं म्हणेल त्यांना, तुम्ही पण। विषय असा आहे की तुमच्या घराचा हे सगळं प्रकरण होतं सिद्धांतजींचं आणि तुमचं, मग ह्या गोष्टी बाहेर कशा काय आल्या हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि यामध्ये संजय शिरसाट जे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री सुद्धा आहेत त्यांची सुद्धा आता बदनामी होते, त्याबद्दल काय म्हणाल? बघा, बदनामी तर माझी पण झाली आहे आणि हे अजून पुढे उगाच म्हणजे काय आहे, अर्ध्या तर सगळं खोटं गोष्ट आहेत। मी तर बोललेलं नाही, मी नोटीस पाठवलं, मी न्याय मागायसाठी मी नोटीस पाठवलं होतं। बाकी अर्ध लोक काय वडून चढून सांगतात ते मला त्याच्याशी माहिती नाही। आज हे खूपच जास्त प्रकरण झालं म्हणून मला न्यूजवर यावं लागलं आणि मला हे गोष्टी क्लिअर करायच्यात। हे माझं पर्सनल मॅटर आहे, कोणी आमच्या पर्सनल मॅटरमध्ये उगाचच पडू नये, मी अशी विनंती करते लोकांना। माझ्या पर्सनल मॅटरमध्ये पडू नये आणि हा विषय मी क्लोज केलाय, समाप्त केलाय, म्हणजे आज पूर्ण क्लोज केलाय मी हा विषय। आणि जे कोणीही हा विषय अजून वाढून चढून सोशल मीडियावर इथे कशावरही पोस्ट करत असेल तर मी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार।
कायदेशीर कारवाई म्हणजे त्यांना नोटीस पाठवणार का? नोटीस पाठवणार आणि त्यांच्यावर लिगली ॲक्शन घेणार. ते आमदार असू, खासदार असू, नगरसेवक असू, कोणीही असू अपक्ष पार्टीमधले, मी त्याच्यावर लिगली ॲक्शन घेणार. का की बरेचसे लोक त्यांच्या इन्स्टावर रील वगैरे टाकत आहेत आणि ते काही मी खपून घेणार नाही. का की खोटं कोणाला बदनाम करणे हे चुकीचं आहे. शिरसाट परिवारालाही आणि मलाही हे बदनाम करणं चुकीचं आहे. माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला ह्या दुसऱ्यांच्या मॅटरमध्ये नाही बोललं पाहिजे. पण पारिवारिक मामल्यामध्ये नाही बोललं पाहिजे. तुम्ही कौटुंबिक विषय म्हणतात, पण जी नोटीस आली ती सुद्धा समोर आहे आणि ती काही खोटी नोटीस आहे किंवा तुम्हीच पाठवलेली आहे, या मागचं नेमकं सत्य काय? कारण या नोटीसलाच घेऊन बरीचशी चर्चा तरंगते. ठीक आहे, नोटीस मी पाठवलेली, पण आमचा दोघांचा तो पर्सनल मॅटर होता आणि तो आम्ही विषय क्लोज केलाय. अच्छा, आम्ही आता तुमची कुठलीच तक्रार नाही, माझी कुठलीच तक्रार नाहीये. मी जेवढं काही तक्रारी होत्या मी परत घेतल्यात. माझा मी परत एकदा तुम्हाला विचारतोय की कुणाच्या दबावात येऊन तुम्ही असं बोलताय की खरंच तुम्ही हे सगळं प्रकरण मिटवलेलं आहे? कारण हा इंटरव्ह्यू गेल्यानंतर बरेच चर्चा सुद्धा याबाबतच्या व्हायला लागतील. नाही, मी माझ्या राजी खुशीने मी माझ्या मनाने हा इंटरव्ह्यू केलाय. का की बऱ्याचशा खोट्या अफवा पसरतात ते आणि मला पण ते योग्य वाटत नाही की त्यांच्याबद्दल एवढं वाईट म्हणजे असं नाही बोललं पाहिजे. आणि माझ्याही बद्दल कोणी बोलू नका. म्हणजे मला कोणाला माझ्या मॅटरमध्ये इन्व्हॉल्व करायचं नाहीये. ते आमचं पर्सनल मॅटर होतं, आम्ही बघून घेतलं आणि आम्ही क्लोज केलंय मॅटर. राजकारण होतं असं वाटतंय? नाही, बिलकुल नाही. मी माझ्या मनाने केलंय. का की मला असं वाटलंय की मी चला नोटीस पाठवले, पण माझ्या नोटिसावर खूप लोकांनी फायदा घ्यायचा प्रयत्न केलं. माझ्या कांद्यावर घेत नाही, त्यांची नावं घ्यायला मी नावं घेणार नाही. ते समजून जातील. का की बऱ्याच लोकांनी त्यांच्या इन्स्टा आयडी वरून रील टाकल्यात, पोस्ट टाकल्यात. तर मला असं वाटतं की ते आता समजून जातील माझा न्यूज बघून. ते बरोबर डिलीट केलं तर बरं, नाही तर मी कायदेशीर नोटीस शिरसाट साहेबांसोबत जाऊन त्यांना पाठवणार आहे, शिरसाट साहेबांसोबतच. नक्कीच. पण या सगळ्या एक शेवटचा प्रश्न, या सगळ्यामध्ये संजय शिरसाट यांचं नाव समोर आलं कारण त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आहे आणि त्यांची कुठेतरी बदनामी झाली. याबाबत तुम्हाला काय वाटतं? बघा, माझा अजूनपर्यंत कधी त्यांच्यासोबत वाद नाही. ते माझ्या संग चांगलेच बोलायचे, मी त्यांच्या संग चांगलं बोलले. त्यांनी माझ्या संग कधी असं काही प्रॉब्लेम क्रिएट नाही केले. जे पण आहे त्यांच्या मुलासोबत होते आणि ते आम्ही दोघांनी प्रॉब्लेम केले. जे काय होतं ते आमचं पर्सनल होतं, आम्ही सॉल्व्ह केलं. नक्कीच ताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय या ठिकाणी यांनी TV9 समोर आपली कबुली दिलेली आहे आणि नेमकं काय प्रकरण घडलं नोटीस संदर्भातलं त्याबद्दल देखील कबुली जबाब दिलेला आहे आणि आपली कुठलीच तक्रार संजय शिरसाट यांच्याबाबत, त्यांच्या मुलाबाबत किंवा त्यांच्या कुटुंबियाबाबत नाही आहे असं सुद्धा ते म्हणतायत. नेमकं या प्रकरणामध्ये आता पुढे काय होणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.